या सगळ्या बातम्या आपल्याला बघायच्या आहेत, पण सुरुवात आपण महापालिकेच्या बातम्यांपासून करूया। सध्या सत्ता स्थापनेसाठी गणितं जुळवली जात आहेत, कोण कोणाबरोबर जाणार याचे आडाखे आणि बांधले जात आहेत। त्यातच मनसेकडून सुद्धा काही स्पष्ट संकेत दिले गेले आहेत। बघा मुंबईमधलं नेमकं काय चित्र आहे। मुंबई महापालिकेमध्ये मनसे आणि शिवसेना एकत्र येण्याची आता शक्यता निर्माण झाली आहे। मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी जसे संकेत दिलेत, मराठी अस्मितेसाठी शिवसेनेला पाठिंबा द्यायचा की नाही याचा अंतिम निर्णय आता राज ठाकरेच घेतील, पण हा निर्णय मराठी माणसांच्या हिताचा असेल हे मी नक्की सांगू शकतो, असं सूचक वक्तव्य बाळा नांदगावकर यांनी केलं आहे। त्यामुळे शिवसेनेसमोर असलेला मुंबई महापालिकेतील बहुमताचा पेच हा मनसेच्या 7 नगरसेवकांच्या साथीने सुटणार का, अशी सुद्धा चर्चा आता सुरू झाली आहे। याचबद्दल आपण बोलूया। आपल्याबरोबर आहे आपला प्रिन्सिपल करस्पॉन्डंट पंकज दळवी। पंकज, काय नेमकं म्हणणं आहे, काय नेमका हा पेच जो आहे तो सुटणार कसा? मनसे सेनेसोबत जाणार आहे का? काय नेमकी माहिती मिळते? विनायक, बाळा नांदगावकरांनी म्हटलेलं आहे की शिवसेनेला मनसेचं म्हणणं उशिरा का होईना पटलं। याचा अर्थ असा होतो की या बाबतीमध्ये काही बोलणी झाली आहेत का, किंवा शिवसेना आणि मनसे एकत्र येण्यासंदर्भातल्या किंबहुना महापौर बसण्यासाठी मनसे शिवसेनेला पाठिंबा देण्यासंदर्भातल्या हालचाली सुरू झाल्या आहेत का, अशी शक्यता निर्माण होते। कारण बाळा नांदगावकर यांनी म्हटलेलं आहे की मराठी माणसाच्या हिताचा निर्णय जो आहे तो घेतला जाईल। दोन्ही पक्षाचे प्रमुख जे आहेत ते भाऊ म्हणून नाही तर दोन पक्षांचे प्रमुख म्हणून निर्णय घेतील आणि तो निर्णय मराठी माणसाच्या हिताचा असेल। अर्थात विनायक, शिवसेना असो किंवा मनसे दोघांच्याही अजेंड्यावरती मराठी माणूस हा प्रमुख अजेंडा आहे किंवा प्रमुख अजेंड्यावरती मराठी माणूस आहे। त्यामुळे या दोघं एकत्र येतील का अशी शक्यता आता निर्माण झालेली आहे। ॲब्सोल्युटली, मनसे आणि शिवसेना हे एकत्र येतील का ही शक्यता निर्माण तर झाली आहे, पण अंतिम निर्णय जो आहे तो राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना घ्यायचा आहे। पण पंकज, असा स्थान सध्या जसं जे पंकज म्हणतोय, सध्या सत्ता स्थापनेसाठी महापौर पदासाठी काही समीकरणं आहेत। ही काय नेमकी समीकरणं आहेत? बघा, 3 शक्यता आहेत, काही समीकरणं जुळत आहेत। पहिलं बघा, मुंबई महापौर पदासाठी 3रा उमेदवार देण्याची शिवसेना आणि काँग्रेस राष्ट्रवादीची रणनीती आहे। म्हणजे नेमकं घडणार काय? काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी, शिवसेना आणि भाजपचे असे 3 स्वतंत्र उमेदवार हे रिंगणात असू शकतात। आणि जर तसं झालं तर 3रा मुद्दा बघा, मतविभाजनाचा फायदा हा शिवसेनेला होण्याची शक्यता आहे। त्यामुळे 3रा उमेदवार उभा करायचा, काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी आणि इतर पक्षांची मतं वाया जातील आणि त्यामुळे तो फायदा हा शिवसेनेला होऊ शकतोय। त्यामुळे ही सगळी समीकरणं आहेत, यांची चर्चासुद्धा सुरू झालेली आहे। बॅकडोर टॉक सध्या चाललेले आहेत। याचबद्दल आपण बोलणार, पुन्हा एकदा बोलणार आहोत। पंकज आपल्याबरोबर आहे। पंकज, काय काय ही नवीन नेमकी समीकरणं आहेत, कसा याचा फायदा शिवसेनेला होऊ शकतोय? विनायक, सगळ्यात आधी जे समीकरण मांडलं जात होतं त्या समीकरणानुसार शिवसेनेला मदत करणार, काँग्रेस मदत करणार, काँग्रेसचे जे 31 नगरसेवक आहेत ते मतदानाच्या वेळी सभागृहात अनुपस्थित राहणार। महानगरपालिकेमध्ये महापौर जेव्हा निवडला जातो तेव्हा सभागृहात जे उपस्थित नगरसेवक आहेत त्याच्या अर्ध्या संख्येपेक्षा अधिक 1 एवढ्या बहुमतासाठी आकडा असतो आणि जर का काँग्रेस अनुपस्थित राहिला असतो तर शिवसेना त्या बहुमताच्या आकड्यापर्यंत पोहोचू शकते।